ये पहाड़ सिर्फ रास्ते नहीं होते, ये इंसान को खुद से मिलाने का एक जरिया होते हैं। अशा प्रकारे निसर्गाचा आनंद घेत आम्ही हरिद्वारवरून 4 धाम यात्रेला सुरुवात केली। हरिद्वारवरून 190 किलोमीटरचा दिवसभर प्रवास करून आम्ही बारकोट येथे मुक्कामासाठी आलो होतो। बारकोटवरून यमुनोत्रीचे 45 किलोमीटर अंतर होते। तेथे जाण्यासाठी आम्ही सकाळी 6लाच प्रवास सुरू केला। बाजूला निसर्गाचं एवढं सुंदर रूप पाहून मन अगदी प्रसन्न झाले होते। आपला सर्व प्रवास हा यमुनोत्रीच्या काठानेच होतो। येथील प्रत्येक दृश्य कॅमेऱ्यापेक्षा प्रत्यक्ष पाहण्याने आपल्यात एक नवीनच ऊर्जा येते। हर हर यमुने, हर हर यमुने, हर हर गंगे, हर हर गंगे। की जय हो सूर्यपुत्री यमुना नमोस्तुते। नमो सूर्यपुत्री यमुना नमोस्तुते। अशा प्रकारे अगदी एवढा सुंदर व नयनरम्य परिसर पाहून व्हिडिओ फोटोज काढण्याचा मोह काही आवडता आला नाही। आम्ही सर्वांनी जिथे छान फोटो व व्हिडिओ शूट केले। सर्वांनी निसर्गाचा आनंद घेतला। थोडा वेळ इथे घालवला निसर्गाच्या सानिध्यात आणि पुन्हा मार्गस्थ झालो यमुनोत्रीकडे। आम्ही आता यमुनोत्रीत पोहोचलो होतो पार्किंगच्या ठिकाणी, जिथे गाडी पार्किंग होतात सर्व, त्या ठिकाणी उतरलो। पार्किंगच्या ठिकाणावरूनच आमचा यमुनोत्रीसाठीचा ट्रेक सुरू झाला। म्हणतात की यमुनोत्री हे ठिकाण नाही तर ती एक आस्था आहे। यमुनोत्रीच्या दर्शनासाठी जानकी चट्टीवरून 7 किलोमीटर खडी चढाई करावी लागणार होती। ही चढाई म्हणजे फक्त शरीराचीच नाही तर मनाची पण खूप मोठी परीक्षा होती। यमुनोत्रीला जाण्यासाठी जानकी चट्टीवरूनच चढाई सुरुवात करावी आम्ही सुरुवातीलाच पहिले आपल्याला यमुनाद्वारचे दर्शन होते। त्यावर मा यमुना, उजव्या बाजूला यमराज व डाव्या बाजूला शनिदेव आहेत। असे म्हणतात की यमराज व शनिदेव हे मा यमुनाचे भाऊ आहेत। हे तिन्ही मुले सूर्यदेवतेची मुले आहेत। हा रस्ता सोपा नव्हता, खूप चढाई होती आणि गर्दीही खूप होती। दर्शनासाठी कोणी पायी चालले होते, कोणी पालखीने चालले होते, कोणी पिठोत चालले होते। सर्वजण वेगवेगळ्या प्रकारे चालले होते, पण सर्वांची एकच इच्छा होती, यमुनोत्रीचे दर्शन। आम्ही सर्व पायी चाललो होतो। निसर्गाचा आनंद घेत निसर्गासोबत हळूहळू मार्गक्रमण चालू होते। यमुनोत्रीचे उगमस्थान हे समुद्र सपाटीपासून 1804 फूट उंच आहे। निसर्गरम्य दृश्य, कठीण चढाई आणि यमुनोत्री मातेच्या दर्शनाची ओढ अशा वातावरणात आमचा प्रवास चालू होता। यमुनेच्या दिशेने चालू झालेला हा आमचा प्रवास फक्त यात्रा नव्हती तर हा एक छान अनुभव होता। यमुना नदीच्या वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजाने वातावरण अधिकच सुंदर वाटत होते। आम्हाला वाटलं होतं त्यापेक्षा रस्ता खूप कठीण होता। ट्रेकिंग करत असताना सर्वच वयोगटातील यात्री आम्हाला भेटले। आम्ही गेलो त्या दिवशी गर्दी खूप होती। आम्हाला गर्दीतून रस्ता काढत चालावं लागलं। बऱ्याच ठिकाणी जाम लागला। घोडी, पालखी, खच्चर, पिठ्ठू यामुळे बऱ्याच ठिकाणी जाम लागला होता। प्रत्येक ठिकाणी आम्हाला अर्धा तास वेट करावा लागला। मंदिराच्या जवळ गेल्यानंतर 1 किलोमीटर रस्ता हा उताराचा आहे, त्यामुळे थोडासा दिलासा वाटतो। कठीण असा 7 किलोमीटरचा चढ चढून आम्ही
यमुनोत्रीजवळ पोचलो. समोर जे दिसत आहे तो मंदिर परिसर आहे व हे यमुनोत्रीचे पात्र. इथे एक परंपरा दिसली की इथे जुने कपडे किंवा नवीन कपडे नदीत दान करतात. मला ही प्रथा आवडली नाही, त्यामुळे कपड्यामुळे ही नदीचं जे पात्र आहे ते खूप घाण दिसत आहे. मंदिराकडे जाण्यासाठी एक लोखंडी पूल आहे मोठा, तो पार करून मंदिराकडे जावे लागते. हिमालयाच्या उंच पर्वतरांगांमध्ये वसलेले यमुनोत्रीचे मंदिर हे मनाला एक वेगळीच ऊर्जा देऊन जाते. पर्वतरांगांमध्ये वसलेले मंदिर, खळखळ वाहणारी यमुना नदी, बर्फाच्छादित डोंगर व थंडगार वातावरण यामुळे वेगळीच प्रसन्नता येते. कठीण चढाईनंतर मंदिराचे दर्शन होताच थकवा दूर होतो व मनाला एक वेगळीच प्रसन्नता व शांतता लाभते. हे मंदिरासमोर असलेले गरम पाण्याचे कुंड, या पाण्यात भातही शिजतो असे म्हणतात. अनेक भक्त इथे भात शिजवून प्रसाद म्हणून घेऊन जातात. हा मंदिराचा गाभारा, येथे व्हिडिओ काढण्यास मनाई आहे. दर्शनानंतर दिवसभराचा थकवा क्षणात निघून गेला. रात्री उशिरा आमचा परतीचा प्रवास सुरू झाला. माहिती आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करण्यास विसरू नका.